आज आपली या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाची बैठक पार पडली। या बैठकीसाठी जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी तसेच मैसूर तालुक्यातील शिवसेना आणि युवासेना या दोन्ही पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। त्याचबरोबर आज आपल्यासोबत जिल्ह्याचे संपर्क नेते सन्माननीय महेश नानासाठी साहेब काय सांगाल आज या ठिकाणी बैठक पार पडली, काय सांगाल? आज शिवसेनेची बैठक माळशिरस अकोल या ठिकाणी पार पडली। अतिशय चांगल्या पद्धतीचं नेटकं नियोजन माळशिरस तालुक्यातील सर्वच पदाधिकारी या सर्व मंडळींनी केले। खरोखर त्यांचं त्या ठिकाणी त्यांचं कौतुक करतो। खरं तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात आणि संघटना बांधणीच्या बाबतीमध्ये जे काही नियोजन असेल त्या नियोजनाची आजची बैठक। आज आपला शिवसैनिक त्या शिवदूत प्रमुखापासून बूथ प्रमुखापासून ते शिवदूतपासून ते आपल्या तालुका प्रमुखापर्यंत कार्यकारिणी आपली मजबूत झाली आहे। साहेबांचे एकनाथजी शिंदे साहेबांचे विचार आणि कार्य हे तळागाळापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। याच्याबद्दलच्या देखील त्या ठिकाणी सूचना देण्यात आल्या आणि आज प्रत्येक सर्वसामान्य माणसांचं त्या ठिकाणी नेत्याचा आदर्श घेऊन प्रत्येक माणसाच्या हितासाठी आणि न्याय हक्कासाठी आपण झगडलं पाहिजे, रस्त्यावरती उतरलं पाहिजे आणि त्यांना न्याय मिळवून देता आला पाहिजे। शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविल्या पाहिजे, याच्यासाठीची उपाययोजना आजच्या या बैठकीमध्ये झाली। आणि खरोखर या सर्व तालुक्यात शिवसेनेची अतिशय चांगली फळी आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी अंमलात आलेल्या दिसतात। 20 वर्षानंतर मैसूरमध्ये म्हणजे आज आपण त्या ठिकाणी बैठक होती। शिवसेनेने सर्वात महत्त्वाचं घटक की संख्या भरपूर होती, काय सांगाल? आणि येणाऱ्या संख्या आपणच सांगता अधिकची होती, म्हणजे शिवसेनेकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वसामान्य जनतेचा हा सकारात्मकता झाला। आजची परिस्थिती अशी आहे की प्रत्येक राजकीय पक्षाला माणसांना कुठेतरी पैसे देऊन त्यांची व्यवस्था, जेवणाच्या पंक्ती या देऊन माणसं आणावी लागतात। परंतु आज एकमेव पक्ष महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की त्या ठिकाणी शिवसेनेकडे लोक कुठल्याही अपेक्षेविना त्या ठिकाणी स्वयंप्रेरणेनं आकर्षित होत आहे। हे त्याचं द्योतक आहे, म्हणजेच कामाचा गुरु असतो। आज एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रती आणि कामाच्या कार्याच्या विचाराच्या प्रती महाराष्ट्रातील जनता अतिशय सकारात्मक आणि आश्वस्त आहे आणि त्यांना एक आश्वासक चेहरा, एक विश्वासू चेहरा म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांकडे बघतात। म्हणूनच आज ह्या सर्व शिवसेनेच्या मिटिंगला अधिकच्या संख्येनं गर्दी दिसते। जे येणारा भूमिका असलेल्या स्थानिक स्वराज्य संघटना आहे किंवा निवडणूक आहे त्यासाठी शिवसेना उभारणार का, उतरणार का रस्त्यावर निवडणुकीसाठी मैदानात? नक्कीच का उभारणार नाही, कारण एवढा चांगला रिस्पॉन्स जनतेमधून आहे तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये शिवसेना ही सोलापूर जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतीपासून नगरपंचायती, जिल्हा परिषद पंचायती सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्या ठिकाणी स्वतंत्र आपली भूमिका बजावेल आणि निवडणुकीला सामोरं जाईल। निवडणुकीला सामोरे जात असताना कोणता अजेंडा सामोरे झाला? अजेंडा जो आहे तो आजपर्यंत साहेबांनी केलेलं काम आहे। मग ते महिलांच्या बाबतीचं धोरणं असतील, शेतकऱ्यांच्या ज्या बाबतीची धोरणं असतील, तरुणांच्या सुशिक्षित बेरोजगारांच्या बाबतीची धोरणं असतील आणि आज शिक्षणाच्या बाबतीचं धोरण असेल, त्या सर्व कामं जे त्या ठिकाणी साहेबांनी आज करून ठेवलेली आहेत लोकांसाठी, तर ही तर का पुढं जायची असतील आणि टिकायची असतील आणि ह्याच्यामध्ये सातत्य राहायचं असेल तर नक्कीच एकनाथजी शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या पाठीमागे राहिलं पाहिजे, हे जनतेनेच ठरवलेलं आहे। त्याच्यामुळं हाच अजेंडा एकनाथजी शिंदे साहेबांच्या कामाचाच अजेंडा हा त्या ठिकाणी आम्ही जनतेसमोर घेऊन येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या काळामध्ये जाणार। आता मैसूर तालुक्यामध्ये पाहता तर आता शाखांच्या उद्घाटनासाठी पालकमंत्री स्वतः येत आहेत, माहिती घटक म्हणून आपण शिंदे पक्ष आहात, तर आपली काय भूमिका असेल शाखा प्रमुखांच्या दृष्टिकोनातून? मला वाटतं आमचा एक शाखा प्रमुख हा लाखाला भाग आहे। त्याच्यामुळं त्या ठिकाणी पालकमंत्री येत आहेत, चांगली गोष्ट आहे, कार्यकर्त्याला ताकद मिळत असते, ऊर्जा मिळत असते। परंतु आज आमच्यातला स्वयंप्रेरणेचा, स्वयंशिस्तीचा कार्यकर्ता आणि आक्रमक योद्धा म्हणून आमच्या शिवसैनिकांकडे येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेच्या नक्कीच त्या ठिकाणी 107 गावं मला वाटतं माळशिरस तालुक्यामध्ये 14 गाव आहे, तर 114 शाखा ह्या ग्रामीण भागामध्ये झालेल्या दिसतील। 3 नगरपंचायत आहेत आणि 1 नगर परिषद आहे, बरोबर। तर ह्या प्रत्येक वॉर्डमध्ये मला वाटतं प्रत्येक शाखा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही आणि भगवमय होऊन त्या ठिकाणी शिवसेना हे तळागाळापर्यंत पोहोचली अशा। आता जिल्हा संपर्क नेते यांनी सांगितलं की मैसूर तालुक्यामध्ये भविष्यामध्ये भगवमय वातावरण दिसेल। AS न्यूज मराठीसाठी मी अमोलसाठी नागपूर।